भारताच्या लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचे तीन स्तंभ आहेत. त्यामधील तिसरा स्तंभ म्हणजे न्यायपालिका, ज्युडिशरी. आणि ज्युडिशरीमध्ये आपण आज हायकोर्ट, जे की भारतीय संविधानामधील न्यायप्रणाली, दुय्यम न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असं स्ट्रक्चर आहे आपलं भारतीय न्यायव्यवस्थेचं. त्यामधील अत्यंत महत्त्वाचा हायकोर्ट, अर्थातच उच्च न्यायालय. आपण सर्वोच्च न्यायालयावर व्हिडिओ बनवलेला आहे. आज आपण हायकोर्ट वर चर्चा करणार आहोत. त्याचे अधिकार काय, त्याची स्थापना कधी झाली, तर 1862मध्ये सर्वप्रथम ब्रिटिश राजवटीमध्ये कोलकाता, मद्रास आणि बॉम्बे हायकोर्ट 1862मध्ये त्याची स्थापना झाली. आणि त्यानंतर 1866मध्ये अलाहाबाद हे चौथे हायकोर्ट म्हणून त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. सो त्यामध्ये राज्याची न्यायिक प्रशासन जी प्रणाली आहे, त्यामधील सर्वोच्च संस्था म्हणून हायकोर्टकडे पाहिलं जातं. आणि न्यायिक प्रणालीमध्ये हायकोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा वाटा म्हणावा लागेल. न्याय प्रशासनामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय असणार अशी तरतूद भाग 6 मध्ये कलम 214 ते कलम 231 यामध्ये करण्यात आलेले आहे. सध्या देशामध्ये टोटल 25 त्या ठिकाणी हायकोर्ट आहेत. 2019मध्ये नवीन स्थापना झाली एक. दिल्लीमध्ये 1966 पासून, जे की युनियन टेरिटरी आहे आपले आणि भारताची राजधानी, यामध्ये 1966 पासून स्वतंत्र उच्च न्यायालय आहे, हायकोर्ट आहे. आणि जम्मू, काश्मीर आणि लडाख यांच्यासाठी कंबाईन असे हायकोर्ट आहे. आता हायकोर्टचे जज आहेत, जे न्यायाधीश आहेत, त्यांची सॅलरी 2018मध्ये 18च्या पूर्वी, अर्थातच हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशांची सॅलरी होती 90,000 रुपये 18मध्ये. आणि त्यांचं वेतन त्या ठिकाणी 2018मध्ये सरन्यायाधीशांचे वेतन 2018मध्ये 90,000 होते. तर 2018ला त्या ठिकाणी सरन्यायाधीशांची वेतनमध्ये 2,50,000 अशी वाढ झाली. आणि बाकी न्यायाधीशांची 80,000 वरून 2,25,000 असं त्या ठिकाणी वेतनमान आहे. आता हायकोर्टचे जज आहेत, मुख्य न्यायाधीश असो आणि अन्य न्यायाधीश, तर त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे करण्यात येते. आणि त्यांना शपथ हे आपले राज्यपाल देतात. अशा प्रकारे त्यामध्ये त्यांना पदावरून हटवण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे. त्यामध्ये विशेष बहुमत असायला पाहिजे सभागृहामध्ये. 2/3 अर्थात 2/3 बहुमताने त्या ठिकाणी त्यांना पदावरून हटवता येते.